बालमित्र आकाश हातकर। मी आपणा सर्वांचं स्वागत करतो आपल्या YouTube चॅनलवर। आपण पाहत आहोत इयत्ता 8वीच्या गणित या विषयातील पाठ क्रमांक 1 टॉपिक नंबर 1 रॅशनल अँड इरॅशनल नंबर्स। या अगोदर बनवलेल्या व्हिडिओ मध्ये आपण रॅशनल नंबर म्हणजे काय, रॅशनल नंबर्स आपण नंबर लाईनवर कशा प्रकारे दाखवू शकतो, त्याचबरोबर रॅशनल नंबरचे डेसिमल फॉर्म आपण कसा बनवू शकतो हे आपण पाहिलेलं आहे। आज आपण या टॉपिकच्या शेवटच्या पॉइंटला पोहोचलो आहोत, तो आहे इरॅशनल नंबर। त्या अगोदर मी आपणा सर्वांना विनंती करतो, कृपया आपण व्हिडिओ लाईक करा, त्याचबरोबर आपल्या चॅनल सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा, जेणेकरून आपण यापुढे जे व्हिडिओ बनवणार आहोत त्याची माहिती आपल्याला वेळेवर पोहोचत जाईल। तर सुरू करूया आजच्या आपल्या या सेक्शनला। आपण रॅशनल नंबर म्हणजे काय पाहिलेलं आहे। रॅशनल नंबर म्हणजे काय, द नंबर विच इज इन द फॉर्म ऑफ m upon n where m can be any integer but n can be any integer other than 0। म्हणजे आपण रॅशनल नंबर म्हटलेला आहे m upon n या फॉर्म मध्ये असणारा नंबर। m upon n म्हणजे आपण याला फ्रॅक्शन सुद्धा म्हणू शकतो। हा निगेटिव्ह m निगेटिव्ह चालेल, m पॉझिटिव्ह चालेल, m झिरो चालेल, n निगेटिव्ह चालेल, n पॉझिटिव्ह चालेल, पण n झिरो चालणार नाही। अशा फॉर्म मध्ये जो नंबर असेल त्याला आपण म्हणतो रॅशनल नंबर। तर मग इरॅशनल नंबर म्हणजे काय, द नंबर अदर दॅन रॅशनल नंबर आर कॉल्ड इरॅशनल नंबर्स। ज्या संख्या रॅशनल नाही, परिमेय नाही, त्यांना आपण अपरिमेय संख्या म्हणतो। मग आता अपरिमेय संख्या आपल्याला याचं डीप नॉलेज आणखी पुढे आहे, पुढच्या युनिटमध्ये आहे। यावेळी आपण फक्त बघणार आहोत एक सिंपल फॉर्म इरॅशनल नंबर्सचा, त्यामध्ये आपण म्हणतो की परफेक्ट स्क्वेअर नंबर। परफेक्ट स्क्वेअर नंबर हे रॅशनल आहेत का इरॅशनल आहेत, पहा 16 चं स्क्वेअर रूट काय निघतं, इंटू रूट 16 इज इक्वल टू 4। 9 चं स्क्वेअर रूट काय निघतो, इंटू रूट 9 इज इक्वल टू 3। 25 चं स्क्वेअर रूट काय निघतो, 25 चा स्क्वेअर रूट निघतो 5। याचा अर्थ जे नंबर आपण घेतलेले आहेत त्याचं स्क्वेअर रूट निघतंय, आणि ज्या नंबरचं स्क्वेअर रूट निघतंय अशा नंबरला आपण काय म्हणू शकतो, या इंटू रूट नंबरला आपण काय म्हणू शकतो, हा रॅशनल नंबर आहे। का, बिकॉज द आन्सर वी गॉट आफ्टर गेटिंग द रूट ऑफ द नंबर दॅट इज रॅशनल नंबर। जे आपण उत्तर आपल्याला मिळाले ह्या स्क्वेअर रूटचं ते रॅशनल नंबर मिळाले। हे 4 हा रॅशनल नंबर आहे, 3 हा रॅशनल नंबर आहे, 5 हा रॅशनल नंबर आहे। का, कारण हा 25 चा स्क्वेअर रूट झाला। इंटू रूट 25 हा रॅशनल नंबर आहे, इंटू रूट 9 हा रॅशनल नंबर आहे, इंटू रूट 16 हा रॅशनल नंबर आहे। पण मला सांगा, इंटू रूट 6 चं असं काही आन्सर येतं का हो, परफेक्ट नंबर असं होल नंबर असं आपला आन्सर येतं का, किंवा कोणता इंटिजर असा आन्सर येतं का इंटू रूट 6 चं, येऊ शकत नाही। इंटू रूट 6 चं काहीतरी पॉइंट मध्ये आन्सर येईल, मे बी ते 2 पॉइंट पुढे काहीतरी त्याचा आन्सर असेल, पण ते कधीही थांबणार नाही, ते थांबणार नाही, आणि त्यामुळं हा रॅशनल नंबर होऊ शकत नाही, कारण याला आपण m upon n फॉर्म मध्ये मांडू शकत नाही। हे नंबर आपण m upon n फॉर्म मध्ये मांडू शकतो का, 4 वाला असेल, या 4 चा आन्सर असेल 4 upon 1, 3 चा आन्सर काय असेल 3 upon 1, 5 चा काय असेल 5 upon 1। याप्रमाणे आपण इंटू रूट 6 आपल्याला आन्सर मिळू शकत नाहीये, आणि आन्सर मिळालं तर ते पॉइंट मध्ये मिळतं, आणि पॉइंट मध्ये मिळून ते पुढे उत्तर वाढत चाललेला आहे, तो जो आहे तो नॉन टर्मिनेटिंग नंबर मधला आहे, डेसिमल फॉर्म, आणि त्यामुळे तो याला आपण काय म्हणणार, इरॅशनल नंबर। याचप्रमाणे बघा, इंटू रूट 10 निघतं का, स्क्वेअर रूट निघतं का, नाही, याचा अर्थ हा पण इरॅशनल नंबर। इंटू रूट 100
याचं काय होतं, स्क्वेअर रूट निघतं 10 येतं. याचा अर्थ हा काय रॅशनल आहे. इंटू रूट 100 हा रॅशनल नंबर आहे. का, कारण स्क्वेअर रूट निघलं. यावर आपल्याला काय समजलं की ज्या नंबरचं इंटू रूट मध्ये दिला असेल आणि त्या नंबरचं स्क्वेअर रूट निघत असेल तर त्याला आपण रॅशनल नंबर म्हणायचं. आणि जर नंबर दिला असेल आणि त्याचा स्क्वेअर रूट निघत नसेल तर तो काय बनेल, इररॅशनल नंबर बनेल. ज्या इंटू रूट नंबरचं स्क्वेअर रूट निघतंय त्याला आपण रॅशनल नंबर म्हणतो आणि ज्या इंटू रूट नंबरचं स्क्वेअर रूट निघत नाही त्याला आपण इररॅशनल नंबर म्हणतो. Then let's see how to show the irrational numbers on number line. First of all, we have taken an example of into root 2. I will show you into root 2, into root 3, into root 5 as well as into root 7, and any one of them will ask you in exam. Okay, so let's start. First step is that we have to draw a line, a number line. But while drawing a number line, we have to define a distance to make it sure that we have drawn perfectly. This is the origin point 0. Only positive numbers we have to show. Next, take 2 centimeter distance to show a single number on the number line. Okay, this is 1, 2, 3, 4, 5. This number 1 mean into root 1. This number 2 mean into root 4. This number 3 mean into root 9. This number 4 mean into root 16. This number 5 mean into root 25. Why it is? Because 1 is the square root of 1, 2 is the square root of 4, 3 is the root of 9, 4 is the root of 16, 5 is the root of 25. Like this, if 6 number is there, then 6 will be the root of 36. We did not draw these numbers, only these original numbers we have to write here, and then we shall start. Which number we have to show on the number line? That is into root 2, where it will be between 1 and 4, between 1 into root 1 and into root 4. So let's start how to draw it. First we have to take protractor, and draw perpendicular line the number before it. So number before it is into root 2 च्या अगोदर काय असणार आपलं, into root 1. मग into root 1 वर आपण काय करायची, परपेंडिक्युलर लाईन टाकायची. एक परपेंडिक्युलर लाईन काढून घ्यायची. ही आपण काढली परपेंडिक्युलर लाईन. Okay, this is the first step. Then take the distance from unit distance between any two numbers. कुठल्याही दोन नंबर मध्ये युनिट डिस्टन्स घ्या. तुम्ही इथला घ्या, कुठला पण घ्या, कारण सगळीकडे आपण सेमच ठेवलाय. हा डिस्टन्स आपण घेतला, युनिट डिस्टन्स. आणि हा आर्क आपल्याला वर मारायचा आहे या लाईनवर. आमचा आर्क झाला. ओके, अँड आफ्टर ड्रॉइंग दिस आर्क we have to put the metallic tip on 0 origin and the pencil tip on the arc where it crossed the perpendicular line, and draw the another arc which crosses the number line here. Here it get cross, and here we have got our number, required number into root 2. Into root 2. So let's find into root 5. Next one, into root 5. How it will be? First step, draw a number line.
Here is the origin. Take 2 centimeter distance between each point. Then where it would be into root 4? Here. Into root 4 square root 2 here. So into root 4 is the number before into root 5. Therefore we have to draw perpendicular on number 2. Arrange it. Draw a perpendicular line. And then take distance between any two numbers, any two. कोणताही डिस्टन्स घेऊ शकता, हा डिस्टन्स चुकू नका आणि 2 वर ठेवून काय करा, वरती आर्क मारा. Now put the metallic tip on 0. Every time we have to put the metallic tip on 0 and take the distance up to the arc where it get cross to the perpendicular line and draw another arc which crosses the main line. Here our required number into root 5 is located. Understood? Okay. Next, into root 3. For this purpose, the same process is there. First, draw a number line, but into root 3 is the number after into root 2. Number line, distance 2 centimeter. This is the origin point. What we are going to show? Into root 3. But for that purpose we need into root 2. So therefore we have to find into root 2 first. And for that purpose we have to use into root 1. So draw a perpendicular line on number 1 here. Take the distance between any two numbers because everywhere we have taken the same. Draw an arc on the perpendicular line. Drawn. Take distance from origin and draw an arc. Here we have got into root 2 but not into root 3. We have got into root 2 and from into root 2 we have to draw into root 3. Again the same process. Draw another perpendicular line. Take same distance. Don't change. Same arc from origin point. Take distance up to the cross mark and draw the arc. Here is our required point into root 3. And the last one into root 7.
For into root 7 we need into root 5 as well as into root 6 and then into root 7. First draw the number line. Here I am taking some more distance because I have to show 3 numbers, 3 centimeter each. One, 2, 3, 4. Origin. So first of all we have to draw perpendicular on number 2 because number 2 means into root 4. Okay, we have drawn perpendicular on number 2. Check distance between any two numbers. Draw an arc from origin point this is into root 5. From into root 5 we are going to find into root 6. Again draw perpendicular, but where? On into root 5. This is the perpendicular line. Then again same measurement like we have done before. And draw an arc. And from origin again we have to take distance up to the arc where it get cross and draw another arc. This is into root 6, and by using into root 6 we shall draw the arc of into root 7. Another perpendicular line, same distance between any two numbers, same process of drawing an arc. Taking distance from origin up to the cross point, and here we have got into root 7. I think you have understood how to show the